पाहुणे आले ना की काय बनवायचं हा नेहमी प्रश्न पडतो. मग फक्त 10 मिनिटामध्ये अशी स्वीट डिश तयार करा. तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणारच नाही. कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, आज आपण साध्या ब्रेडपासून असा महागडा पदार्थ बनवणार आहोत जो की तुम्हाला मोठ्या हॉटेलमध्ये मिळतो. पण आज ना मी तो घरच्या घरी बनवणार आहे आणि तो सुद्धा खूप सोप्या पद्धतीने. तर इथे बघा मी ब्रेडचे स्लाइस घेतलेत. आता आपल्याला किती रेसिपी बनवायची त्याच्यानुसार याचं प्रमाण ठेवा. आणि सुरुवातीला त्याच्या ज्या साईडच्या जाडसर कडा असतात ना त्या मी कट करून घेते. त्यानंतर ब्रेडमधून कट करून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. आजपर्यंत ब्रेडच्या तुम्ही बऱ्याच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहिल्या असतील, पण ही रेसिपी मला नाही वाटत की कधी तुम्ही पाहिली पण असेल किंवा बनवली असेल. हा पदार्थ एवढा टेस्टी होतो ना की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि नक्की मला कमेंट करून सांगा की कसा झाला होता तो. तर अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडच्या कडा मी कट करून घेते आणि कट केलेल्या कडांचा सुद्धा उपयोग रेसिपीमध्ये करणार आहे. पुढे पाहालच तुम्ही. अशा पद्धतीने ब्रेडचे मी काप करून घेतलेत. आता हे जरासे थोडेसे मोठे वाटतेत. ह्याच्यापेक्षा जरी बारीक केले तरीही चालतील. आता ह्या ज्या ब्रेडच्या कडा आहेत ना कट केलेल्या, त्या एकदम बारीक अशा हाताने चुरून घ्यायच्या किंवा मिक्सरमध्ये घालून फिरवून एका कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये जरी ठेवल्या ना तरी आपण जेव्हा कटलेट वगैरे बनवतो तेव्हा ब्रेड क्रम्स म्हणून वरून लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सुरुवातीला पॅनमध्ये तूप घ्यायचे. तर तूप जर नसेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल. तर इथे मी तूप घेतलेलं आहे, आळलेलं तूप आहे. साधारण एक मोठे 2-3 चमचे तूप वापरते. चांगलं तूप गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मग कमी ठेवायची. तर सुरुवातीला एकच मी तळून बघते की व्यवस्थित तापले का नाही ते तूप. आता मगाशी मी म्हटलं होतं तूप जर नसेल तर तेल वापरलं तरीही चालेल, पण शक्यतो तुपामध्येच तळून घ्या. खूप छान असा स्वादिष्ट पदार्थ तयार होतो. चांगलं तूप गरम झाले आणि आता ब्रेडचे काप एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत. आणि तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे. रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आणि चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल, त्यावरती प्रेस करा. त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल. कोणतीच रेसिपी माझी मिस होणार नाही. तर आता बघा तुम्ही पाहिलंच आहे की एकदम छान असा खरपूस कलर येईपर्यंत ब्रेडचे काप मी तळून घेतलेत आणि उरलेले सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेते. तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम वगैरे असेल किंवा पाहुणे आल्यानंतर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. सगळेजण तुमचं कौतुक करतीलच आणि याची रेसिपीसुद्धा विचारतील की कशी बनवली होती म्हणून. एवढी छान टेस्टी होते. ब्रेडचे सगळे काप तळून घेतल्यानंतर यामध्ये जे काही थोडंफार तूप राहिलेलं होतं ते सगळं मी काढून घेतले आणि याच पॅनमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स असे बारीक करून घातलेत. आता माझ्याकडे जास्त ड्रायफ्रूट्स नाही आहेत, नुसते बदाम होते तेवढेच मी घातलेत. पण तुम्ही बदाम, काजू, मनुके, पिस्ता वगैरे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही वापरू शकता. तर आता थोड्या वेळ हे भाजून घेतलं अगोदर आणि त्यानंतर दूध घालायचं आहे. आता दुधाचं प्रमाणसुद्धा आपल्याला किती पदार्थ बनवायचे आहे त्यानुसार घ्यायचे. तर सुरुवातीला इथे मी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये खवा जर असेल तर खवा किंवा मिल्क पावडर हे जरी वापरलं तरीही चालेल. पण माझ्याकडे जेवढं साहित्य आहे त्यापासूनच ही रेसिपी मी बनवते. तरीसुद्धा एवढी टेस्टी झाली होती ना. तर इथे बघा मी पाव वाटी साखर घातलेलं आहे आणि साखर घालून झाली की विलायची पूड घालायची. मस्त छान असा स्वाद येतो. 1 चमचाभर घातले. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची, नाहीतर दूध पटकन उतू येतं. आणि साखर विरघळेपर्यंत हे छान असं मिक्स करून घ्यायचे. आता हा पदार्थ आणखीनच चवदार बनवण्यासाठी आणि याला एक क्रीमीपणा येण्यासाठी आपण यामध्ये मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर किंवा खव्याचा वापर करतो. पण हे तिन्ही जरी नसेल
तर काय करायचं की 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी. थोड्याशा दुधामध्ये चांगलं हे मिक्स करून घ्यायचे. गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल. आणि दुधाला पण तोपर्यंत चांगली उकळी यायला लागली बघा. उकळी आल्यानंतरच त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे. हे घातल्यावर काय होतं, चव तर वाढतेच, पण पदार्थाला एक घट्टपणा पण येतो. आपण बासुंदी जशी बनवतो ना, तशा पद्धतीनेच चव लागते. तर इथे बघा मी खव्याचा वापर केलेला नाहीये. आता मिश्रण यामध्ये मिक्स करायचं चांगलं. आता अचानक जर तुम्हाला अशी रेसिपी बनवायची असेल आणि नुसते ब्रेड किंवा ड्रायफ्रूट्स दूध वगैरे असेल आणि कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर जर तुमच्याकडे नसेल, तर अशा वेळेला काय करायचं की ब्रेडच्या कडा कट करून घेतलेला जो आपण चुरा बनवला होता, तो चुरा जरी यामध्ये घातला ना, तरीसुद्धा मस्त असा घट्टपणा येतो ह्याला आणि चवसुद्धा चांगली लागते. थोड्या वेळानंतरच बघा याला चांगला घट्टपणा आलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवते किंवा गॅस बंद जरी केला तरी चालेल. आणि त्यामध्ये मग हे ब्रेडचे जे आपण तुकडे तळून घेतले होते तुपामध्ये ते घालायचे. आणि हे बघा एवढे क्रिस्पी झालेत ना, मस्त कुरकुरीत झालेत एकदम. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दूध अगोदर असं चांगलं उकळून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसणार असाल त्याच्या अगोदर एक 5 मिनटं ब्रेडचे तुकडे त्यामध्ये घालायचे. अगोदरच रेसिपी बनवून ठेवू नका. जास्त वेळ जर ठेवलं तर काय होतं, आपण ब्रेड तर कुरकुरीत तळून घेतलेलेच आहेत, पण दुधामध्ये घातलेले असतात ते पटकन सॉफ्ट होतात. त्यामुळे जेवायला बसायच्या अगोदर एक 5 मिनटं ब्रेडचे स्लाइस त्यामध्ये घाला, म्हणजे हे तळून घेतलेले काप. एकदम छान मस्त अशी आपली रेसिपी बघा तयार झालेली आहे. एवढी टेस्टी लागते ना, खरंच तुम्ही जेव्हा बनवाल आणि खाल ना, तेव्हा तुमचा विश्वास बसेल. चला तर मग मी लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.